आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे, म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. काल भाजपनं मात्र उलट आरोप केलेला आहे की हे काँग्रेसचं पाप आहे, त्यांनी महिलांना आरक्षण मिळू दिलं नाही किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात विरोधात केली, त्या सगळ्यांना याचे पाप भोगावे लागेल आणि उद्ध्वस्त होईल. अरे मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपलाच त्यांची जागा त्यांना मिळणार आहे. जनगणना करून, जातीनिहाय जनगणना करून यांनी निर्णय घेतला, राहुल गांधींच्या दबावामध्ये निर्णय घेतला की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मग तुम्हाला थांबवलं कुठं? कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय केलेला आहे, थांबवलं कोणी तुम्हाला? तर आम्ही घराचा करू, मग आता हे आरक्षण लागू करू. आज राज्याच्या निवडणुका लक्षात घेऊन त्या ठिकाणी मधाचा हे अधिवेशन विशेष बोलावून आपल्याला ते बिल कसं मंजूर करता येईल याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून चोराच्या उलट्या बोंबा हे जे वाक्य आपल्या मराठीमध्ये आहे, तसं हे चोर लोकशाही संपवून मनुवाद आणायला निघालेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या आरोपाचा कुठलाही फरक काँग्रेसवर पडणार नाही. काँग्रेस महिलांच्या सोबत आहे आणि राहणार आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटीच्या महिलांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा मोठ्या प्रमाणात विरोध या समाजामध्ये सुरू झालेला आहे. मतदारांच्या अधिक सोयीचे होईल, कमी लोकांतून निवडून गेला तर खासदार अधिक. आमचा विरोध कुठे आहे? आम्ही सांगितलं महिला आरक्षणाचा आमचा विरोधच नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मनुवाद आणायला निघालेला त्या मनुवादाचा आमचा विरोध आहे. तुम्ही ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एनटीच्या महिलांचं त्या ठिकाणी कुठलंही स्थान ठेवणार नाही, अशा पद्धतीचा तुमचा जो विषय आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आम्ही मतदारांना सोयीचं पडेल, कारण की त्याला करावंच लागेल, घटना दुरुस्तीमध्ये त्यांना आणावंच लागेल. पण या सगळ्या विषयाला मागं सारून या पद्धतीचं कारस्थान करण्याच्या मागचा उद्देशच हा मनुवादाचा आहे. आणि म्हणून काँग्रेसनी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला विरोध केलेला आहे. त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, आतली गोष्ट ही आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी अनेक जी छोटे पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून सुद्धा ते बागले नाही, कारण की ते मनुवादाचा साथ द्यायला तयार नाही. हा त्याच्यातलं खरं उत्तर काल लोकसभेमध्ये सगळ्या विरोधकांनी दिलेलं आहे. नाही, यापूर्वी संसदेत अनेक विधेयक मंजूर झाले, कोणती अडचण जी आहे ती केंद्र सरकारला नाही. काल एकजूट जी आहे ती विरोधकात दिसली, त्यामुळे एक मोठा धक्का जे आहे ते मानला जात आहे. भविष्यामध्ये सत्ता बदलामध्ये याचे काही परिणाम दिसून येण्याची शक्यता? बिलकुल, कारण की ओबीसी समाज हा हिंदू समाज आहे आणि ओबीसी समाजाचा हिंदुत्वाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं बीजेपीने आजपर्यंत जो विजय घेतलेला आहे, ओबीसी समाजावर अन्याय करायला हे लोक निघालेले आहेत, ओबीसी समाजाच्या महिलांवर अन्याय करायला निघालेले आहेत आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावाच लागणार आहे. उद्धव ठाकरेच्या गटामध्ये जर बघितलं तर मतभेद दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी जे आहे या विधेयकाच्या एका अर्थानं समर्थन केलं, त्यामुळे एक मोठा जे आहे एका अर्थानं त्या ठिकाणी जे गडबाजी सुरू असल्याची त्यांच्या पक्षातला अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी चर्चा करणं बरोबर आहे. अमरावती परतवाड्या येथील जो प्रकरण आहे, सुरुवातीला ज्या पद्धतीने नवनीत राणा असतील, तिथले अनिल भोंडे असतील, त्यांनी दावा केला होता की 180 पेक्षा जास्त व्हिडिओ. नवनीत राणा स्पष्ट बोलले होते यामध्ये बुरख्यावाले एकही पीडित महिला नाही, सगळे हिंदू आहेत. आता जो काही पोलिसांचा तपास आणि अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल आहे त्यामध्ये सर्व पीडित जे आहे ते मुली मुस्लिम समुदायाचे आहे, यामध्ये एकही हिंदू नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने जे आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणजे माजी खासदार असताना वक्तव्य संवेदनशील विषय असताना यावर वक्तव्य केली, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायची आता सामान्यातून मागणी. तुमचं काय मत आहे? महिला कुठल्याही धर्माच्या असो, त्याला जात आणि धर्म नाही. भारतीय संस्कृती महिलावर ज्या ठिकाणी कुठं अन्याय होईल ती कोण मुसलमान आहे, की शेड्यूल कास्ट आहे, आदिवासी आहे, की ओबीसी आहे, या ब्राह्मण आहे, हा विषय होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीनं भाजप धर्माधर्मामध्ये विष आणि जाती जातीमध्ये विष करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचाच परिणाम की भाजपच्या माजी खासदार आणि भाजपचे खासदार ज्या पद्धतीने विष ओकतात एखाद्या धर्माच्या बद्दल, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या अहवालामध्ये दिसलेलं आहे. मग तो भोंदूबाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावा आला होता त्याचा ऍक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला. मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच
पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे भोंदूबाबा खरातचा प्रश्न नाही, हा एका धर्माच्या बद्दल आज जो अविश्वास निर्माण झालेला आहे, हिंदू धर्माबद्दलचा जो अविश्वास पसरवण्याचं काम त्या भोंदूबाबाच्या कर्तृत्वाने निर्माण झालेला आहे आणि त्याला पाठीशी राज्यातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे. हा खऱ्या अर्थानं एका हिंदू धर्माचा अपमान करण्याचं काम हे सरकार करते आहे, हे मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे हा शेळकेचा अपघात आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे, ड्रायव्हरनं घातपात आहे. तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे. नेमकं त्याला का मारलं गेलं, अजून का कोणावर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. आतापर्यंत अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी राजकीय लोक असतील, त्याच्यावर का गुन्हे दाखल केले गेले नाहीत, का लपवलं जात आहे. म्हणजे त्याचा सीडीआर भाजपचे जे बाहेर प्रवक्ते ठेवलेले आहेत त्यांच्याजवळ जातं आणि सरकारला माहिती नाही. याचा अर्थ अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मी जे वारंवार सांगतो की हा राज्याच्या भाजपचा आणि महायुतीच्या सरकारचा प्यादा आहे आणि त्या प्याद्याचा वापर केला जातो आहे आणि धर्माला भ्रष्ट केलं जाते. हे स्पष्ट आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी मांडतो. अशोक खरातच्या बाबतीत देखील असं होईल अशी भीती तुम्हाला वाटते? बिलकुल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲप्स्टीन झालाच तो. ॲप्स्टीन मी विधानसभेत सांगितलं की त्याच्याजवळून सगळ्या माहित्या घेऊन त्याला जसं ॲप्स्टीनला अमेरिकेमध्ये मार गेला जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल. अहो, त्याची बायको अजून भेटत नाही. एवढं कमजोर पुरखातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झाले. त्यामुळे नेमकं मी विधानसभेत आरोप केला की तुम्ही एकदा त्याची फाईल तयार केल्यानंतर खराताची तो खरातला मारलं जाईल, मी वस्तुस्थिती विधानसभेत मांडलेली आहे. भाऊ, या प्रकरणामध्ये खून झाला असं शेळकेचं असं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा आरोप आहे? मी सांगितलं घातपात आहे. आता घातपात करवलेला कोण असेल, एवढं सगळं असताना तो अॅक्युज आहे, त्याच्यावर सगळी माहिती होती. तो कसं त्याला नेमकं त्याला टार्गेट का केलं गेलं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाणच्या काळात तो परीक्षाचा घोटाळा झाला होता, व्यापम घोटाळा, आणि तिथं भाजपचं सरकार होतं. जेवढे कोणी त्याच्यातले पुरावेदार होते सगळ्यांना मारून टाकलं. असेच अपघात झाले वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि त्याच्यामुळे भाजपची एक्सपर्टी मध्य प्रदेशमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे व्यापम घोटाळ्यामध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या पुराव्यांनाच नष्ट करायचं आणि आमच्याजवळ कुठलाही पुरावा नाही या पद्धतीनं भूमिका मांडायची, सगळी फाईल तयार करायची ॲप्स्टीनसारखी, आणि ॲप्स्टीनसारखी फाईल तयार करून जे राहुलजी सांगतात आहे की 16 नंबर जो सांगतात ना राहुलजी, काल पण त्यांनी सांगितलं, तो 16 नंबरचं पानच गायब करून टाकलं. त्यामुळे आता वेळेवर ते सगळं पान येईल बाहेर. पण मूळ प्रश्न आहे की हे ॲप्स्टीन जो आहे ते सेम खरातमध्ये हे लोक करतात. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, त्याला जेलमध्ये टाकून मारू शकतात. ॲप्स्टीनला तसं केलं तसं काही पण करू शकतात. कोणाला अटॅक केव्हा आणू शकतील, केव्हा कोणाला मारू शकतील, काही गॅरंटी थोडी आहे यांची. भाऊ, जसं नाशिकमध्ये प्रकरण झालं तसं अमृता फडणवीस ज्यावेळी ऍक्सिस बँकेमध्ये होत्या त्यावेळी त्यांच्या समोर देखील असं एक प्रकरण झालं होतं आणि त्याची तक्रार देखील मॅनेजमेंटकडे झाली असं काल त्यांना म्हटलं. बघा, मी अमृता फडणवीस मी वारंवार सांगितलं की ती माझ्या लहान भावाची बायको आहे, ती माझी सुनेप्रमाणे. त्यामुळे तिच्याबद्दलचं कुठलं मी प्रतिक्रिया देणं आणि काही बोलणं ते बरोबर नाही. एक संस्कृती आमची आहे, ती संस्कृती आम्ही जोपासू आणि त्याच्यामुळे अमृता फडणवीसच्या बद्दल मी कुठलंही वक्तव्य करणार. मुंबई महानगरपालिकेकडून 164 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टाकलेलं आहे. मला काही कळत नाही या सरकारचं. अनधिकृत शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, बोगस व्यवस्था महाराष्ट्रात चाललेल्या आहेत. शालांत आयडीचा घोटाळा झाला, त्याच्यात अजून कोणावर कारवाई झालेली नाही, पैसे वसूल केले गेले नाही. काय चाललं काय या महाराष्ट्रात? कोण आहे याचा सूत्रधार? महाराष्ट्रातल्या शाळा बंद करायच्या, ग्रामीण भागाच्या शाळा बंद करायच्या, शहरी भागातल्या शाळा बंद करायच्या, गरिबाच्या पोराची शिक्षण व्यवस्था नाही ठेवायची. काय मनोवाद आणायचा आहे महाराष्ट्रात शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याचा? त्याच्यामुळे या सगळ्याला आपण पाहिलं असेल की तिरोडामध्ये नगरपालिकेच्या शाळेचं भिंत पडून मुख्याध्यापकाचीच लहानशी पोरगी 5 वर्षाची मरण पावली. तर ह्या पद्धतीची अवस्था जी आज पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे ते दुर्भाग्यपूर्ण आहे.
राज्य शासनाकडून जे आहे ते अनुसूचित जातीचे उपवर्गीकरणाचे जे आहे ते प्रक्रिया सुरू आहे यावर उपवर्गीकरणचा मी माननीय फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं 14 तारखेला आणि त्या पत्रामध्ये मी सांगितलं की जे बदर समितीचा जो अहवाल आहे तो आपण जनतेसमोर मांडावा आणि तो अहवाल मांडून त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला तुम्ही लावा. कारण की जो अहवाल आला कारण की या उपवर्गीकरणामध्ये सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक जवळपास 67 जाती महाराष्ट्रामध्ये या शेड्यूल कास्ट वर्गामध्ये येतात. त्या समाजामध्ये कोण कोण ज्यांना शिक्षण मिळालं नाही, आर्थिक कमजोर आहे, जे सामाजिक कमजोर आहे, त्याचा अहवाल त्या समितीने गोळा करायचा असतो आणि त्याच्या आधारावर मग या पद्धतीचा निर्णय सरकारला करावा लागतो. पण सरकार काही नाही, ते आम्ही असं वेबसाईटवर म्हणलं तिचा बदल समितीचा अहवाल नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.